केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला जातोय। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात नवनवीन आरोप करताना दिसतात। दरम्यान हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुलींची भेट घेऊन जैन समाजाला अपेक्षित असेल तेच होईल अशी भूमिका घेतली आहे। दरम्यान मोहोळ यांनी जैन मुलींची भेट घेतल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मोहोळ यांच्या समोरच जैन समाजाने जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे मोहोळांना जैन समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला। त्यानंतर मोहोळ यांनी काढता पाय घेतला। विषय संपलेला मला सांगितलं आता परत आम्हाला सांगा आज काय सांगितलं की 1 तारखेला हा विषय संपलेला असेल, तुम्हाला हवं तसाच निकाल मिळेल एवढंच सांगितलं ना। तोच विषय ना, घोषणा कुठून आल्या? दुसरी एक मागणी आहे, कुठून घोषणा आल्या? अरे घोषणा कुठून आल्या? मी स्वतःहून आलोय। दुसरी एक गोष्ट अण्णा, आता झालं ना, आतमध्ये बोललोय मी सांगितलं ताई सांगितलं ना 100% ऐका ना माझा 100% मी आज शब्द दिलाय, गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपलेला। ऐका ना, कसा संपेल? ऐका ना, व्यवहार कुणी केलाय? त्यांना मी मी केलाय। काय बोलताय? गुरुदेव आणि माझ्यात खूप चांगली सगळ्यांच्या समोर चर्चा झाली। समोर खूप लोक बसलेली होती, त्यातलं एकही माणूस उठलं नाही आणि ही सगळी चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। आणि मी बाहेर निघालो, गाडीपाशी आल्यानंतर कोणी ते 2 लोक सोडलेलीच होती। ते कुठं ते 2 लोक बाबा हे रद्द करा मला माहित नाही, पण मला असं वाटतं तिथे राजकारण करण्याची ती जागाच नव्हती। मला असं वाटतं त्यांना जे काही सांगायचे ते गुरुदेवच सांगतील, त्यांच्या समाजाचेच ते जे काही आचार्य आहेत किंवा त्यांच्या समाजाचे जे गुरु आहेत तेच त्यांना सांगतील। आता कोण होते ते माहिती घेतील, कारण मला माहिती आहे की त्यांनाही आवडलेलं नसेल। 2-3 लोक होती सोडलेली, कुठून तर बाहेर आली, घोषणा देऊन गेली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत। मोहोळांविरोधात धंगेकरांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीतच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। अशातच महायुतीत मिठाचा खडा नको, महायुतीत मतभेद होता कामा नये असा सल्ला एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना दिलाय। महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना दिलेला हा सल्ला गेल्या काही दिवसात पुण्यातील भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी आरोपांच्या फैरी डागल्यात। सुरुवातीला जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणावरनं निर्माण झालेल्या वादात धंगेकरांनी मोहोळांवर आरोपाची लढ लावली आहे। ह्याच्यामध्ये बोर्डिंग झालं पाहिजे, मंदिर झालं पाहिजे। ज्या दिवशी मंदिर होईल त्या दिवशी मी पोळ्यांच्या दारामध्ये जाऊन जिलबी वाटेल आणि त्यांना पहिले खाऊ घालेल। म्हणजे व्यवहार रद्द झाला, व्यवहार रद्द होऊन समाजाचं देऊळ उभं राहिले त्या दिवशी मी त्यांच्यापासून सुरुवात करणार, हजारो किलो जिलबी मी या जनतेमध्ये वाटेल। राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले। काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली, पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही। रवींद्र धंगेकर हे दर दिवशी आरोपांच्या फैरी डागत असतानाच मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी रात्री वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। धंगेकरांनी केलेल्या आरोपांनंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं होतं। देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत, चाणक्य आहेत, एक चांगलं प्रशासन चालवतात। मला विश्वास आहे की त्यांनी त्याला काय गुच्छ घेऊन आले नव्हते। देवेंद्र फडणवीस त्यांना हे विचारलं की ही केलेली चोरी ही तुझ्या मार्फतच झालेली आहे आणि तू याचा निर्णय घेऊन ताबडतोब ह्याला जर तू पुढं पाऊल नाही टाकलं तर भविष्यात तुला याची पक्षाची तुला अडचण उभी राहील। कारण शेवटी ते सगळ्यांना कळतं दूध का दूध, पाणी का पाणी। 4-5 दिवसानंतर आठवड्यात मी त्यांना भेटत असतो। पुण्याचे विषय आहेत, राजकीय विषय आहेत, संघटनात्मक विषय आहेत, निवडणुका आलेल्या आहेत। त्यामुळे काल
मान्य देवेंद्रजींच्या संदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही. काही आपल्यातल्या लोकांनी हे चालवलं की मी हा विषय तिथं घेऊन गेलो किंवा जे राजकारण चाललं ते अजिबात नाही. धंगेकर आणि मोहोळ यांच्या वादात महायुतीतही कलगीतुरा रंगलाय. भाजप नेत्यांनीही धंगेकरांना थेट इशाराच दिला. जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचाच आज मी विचारतोय. आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक आहेत. आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल, रजिस्ट्रेशनचा असेल, हा सगळा व्यवहार मी धर्मदायित्वाचा, ह्या व्यवहारामध्ये संशयाची पाल ही मुरलीधर मोहोळवर जाती. त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली, मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो. आज 15 दिवसामध्ये ते एकदाही बोलले नाही. उलट ते म्हणतात माझा तो गोखले मित्र आहे, राहणार आणि राहणारच. आता धंगेकर कोणाकोणाचे हस्तक आहेत हे यथावकाश पुढं येईल. पुण्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांच्याशी धंगेकरांचा संबंध आहे. त्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आलेल्या आहेत, पुण्यातील संबंधित लोकांनी दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोटं धंगेकरांकडे आहेत हे यथावकाश तुमच्या समोर येईल. धंगेकर प्रकरणावरनं महायुतीत जुंपल्याचं चित्र निर्माण झालंय. धंगेकरांनी मोहोळ यांच्या विरोधात आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलेला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सल्ला दिलाय. रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो. प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये. आता एकनाथ शिंदेंनी दिलेला सबुरीचा सल्ला धंगेकर ऐकणार की मोहोळांविरोधात तलवार म्यान करणार याचं उत्तर लवकरच कळेल. मात्र धंगेकरांच्या आक्रमक पवित्र्यामुळं महायुतीतच कलगीतुरा रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रवींद्र धंगेकर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी आंदोलन करणार आहेत. रवींद्र धंगेकरांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 27 ऑक्टोबरपासून ते आंदोलन करणार असल्याचं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपांनंतर मुरलीधर मोहोळांनी घेतली जैन मुनींची भेट. मोहोळांसमोरच जैन बांधवांची घोषणाबाजी. रवींद्र धंगेकर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी आंदोलन करणार. 27 ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याची धंगेकरांची ट्विट करत माहिती. मुंबई महानगरपालिकेत जागा वाटपासाठी भाजपचा 150+चा नारा, तर शिवसेनेचा जागा वाटपाबाबत 50-50च्या फॉर्म्युल्यावर आग्रही. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती. पोलिसांवर आरोप झाल्यानं आयजी संतप्त. महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलं असल्यानं हॉटेलवर राहण्याची वेळ. आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी, तर फरार पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेचा शोध सुरू. ना भूतो ना भविष्यती, मोर्चा झाला पाहिजे. दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा. राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना आदेश. मतदार यादीच्या घोळाविरोधात 1 नोव्हेंबरला काढला जाणार मोर्चा. राज्यात दिवाळीनंतर पुन्हा अवकाळी पावसाचं आगमन. शेतकरी हवालदिल, नागरिक त्रस्त. रोहित शर्मा आणि विराट कोहली समोर ऑस्ट्रेलियाची शरणागती. रोहित शर्माची शतक तर विराटची अर्धशतकी खेळी. ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन. वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सिनेसृष्टीवर शोककळा.